लिब्रिऑफिस बेसवरील ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. हा पाठ डेटाबेस डिझाइनवरील आधीच्या पाठांचा पुढील भाग आहे. यात आपण शिकणार आहोत डेटाबेस डिझाइन सुधारणे, नॉर्मलायझेशन रूल्स लागू करणे, डेटाबेस डिझाइन तपासणे. मागील पाठात आपण प्रायमरी आणि फॉरेन कीज घोषित करून त्याद्वारे टेबलमधील संबंध प्रस्थापित केले. आता डेटाबेस डिझाइनची प्रक्रिया पुढे नेऊ. प्रथम डेटाबेस डिझाइनमध्ये सुधारणा करू. आपल्याकडे प्राथमिक डिझाइन तयार आहे. त्यातील टेबल्समध्ये सॅम्पल डेटा भरूया. सॅम्पल क्वेरीज, फॉर्म्स आणि रिपोर्ट्स बनवून आपण विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे मिळतात का ते पाहू. डेटाची अनावश्यक पुनरावृत्ती टाळण्यासाठी गरजेनुसार डिझाइन बदलू. आपण विसरलेले कॉलम्स समाविष्ट करू. डेटाबेसची इंटिग्रिटी राखण्यासाठी लायब्ररीच्या कार्याचे नियम लायब्ररी डेटाबेसला लावू. उदाहरणार्थ बुक्स टेबल मधील प्राइस कॉलम न्यूमरिक करू. दुसरा नियम, पुस्तकाची रिटर्न डेट ही डेट ऑफ इश्यू पासून 1 महिन्यानी असेल. एखादी क्रिया झाल्यावर त्यावर आधारित दुसरी क्रिया सुरू करणे. पुस्तक परतीची तारीख उलटून गेल्यास डेटाबेसने मेंबरला रिमाइंडर ईमेल पाठवणे. अशा प्रकारे डिझाइन सुधारताना नवीन टेबल्स, कॉलम्स, रूल्स किंवा कन्स्ट्रेंट्स समाविष्ट करू. हे सर्व करताना पूर्वीच्या सर्व पायऱ्या तपासून डेटा इंटिग्रिटीची खात्री करून घेऊ. आता आपण नॉर्मलायझेशन रूल्स लावून बघू. ह्यांचा उपयोग करून खात्री करू की टेबल्स योग्य रचनेची आहेत आणि त्यात आधी उल्लेख केलेल्या बदलाच्या एनॉमलीज नाहीत. नॉर्मलायझेशन म्हणजे नॉर्मल फॉर्म्सचे नियम डेटाबेस डिझाइनमध्ये वापरणे. या पाठात नॉर्मल फॉर्म्सचे पहिले 3 नियम पाहू. आधी फर्स्ट नॉर्मल फॉर्म म्हणजेच 1NF सांगतो की सर्व कॉलमच्या व्हॅल्यूज एटॉमिक असल्या पाहिजेत. उदाहरणार्थ बुक्स टेबलच्या प्राइस कॉलम मधील प्रत्येक सेलमध्ये एकच व्हॅल्यू असेल. म्हणजेच एका पुस्तकाला त्याच्या प्राइस कॉलम मध्ये फक्त एकच किंमत असेल, आणखी नाहीत. तसेच ऑथर्स टेबलच्या प्रत्येक फर्स्ट नेम सेलमध्ये एकाच लेखकाचे पहिले नाव असेल. फर्स्ट नॉर्मल फॉर्म असेही म्हणतो की कॉलम्समध्ये पुनरावृत्त झालेले समूह नसतील. उदाहरणार्थ समजा एका प्रकाशकाची आपल्याकडे 3 पुस्तके आहेत आणि पब्लिशर्स टेबल रचनेत पुढील कॉलम्स आहेत. पब्लिशर आयडी, पब्लिशर, बुक 1, ऑथर 1, बुक 2, ऑथर 2, बुक 3, ऑथर 3. लक्षात घ्या की बुक आणि ऑथर 3 वेळा आले आहेत. असे रिपीटिंग ग्रुप्स असल्यास डिझाइन बदलावे लागेल. आता जर प्रकाशकाने आणखी 10 पुस्तके प्रकाशित केली तर आपल्याला टेबलमध्ये 20 कॉलम्स वाढवावे लागतील. डेटामधील बदलानुसार टेबल डिझाइन सतत बदलत राहील. तसेच पुस्तक किंवा त्याच्या लेखकानुसार टेबल सॉर्ट किंवा सर्च करणे त्रासदायक होईल. ही चूक आपल्याला हे टेबल 2 किंवा 3 टेबल्समध्ये विभागून दुरुस्त करता येईल. स्क्रीनवरील चित्रात दाखवल्याप्रमाणे या उदाहरणातील टेबल पब्लिशर्स, बुक्स आणि ऑथर्स मध्ये विभागू. हे डिझाइन वापरून टेबल फर्स्ट नॉर्मल फॉर्म मध्ये येईल आणि प्रकाशक आणि पुस्तकांचा डेटा बदलला तरी टेबलच्या रचना स्थिर राहतील. आता सेकंड नॉर्मल फॉर्म पाहू.
टेबल सेकंड नॉर्मल फॉर्म म्हणजेच 2NF मध्ये आहे असे म्हणतात जेव्हा ते 1NF मध्ये असते आणि प्रत्येक नॉन की कॉलम पूर्ण प्रायमरी की वर अवलंबून असतो. जेव्हा प्रायमरी की मध्ये एकापेक्षा जास्त कॉलम असतात तेव्हा हा नियम लागू होतो. उदाहरणार्थ बुक्स इश्यूड टेबल मधील कॉलम्स बुक आयडी, मेंबर आयडी, बुक टायटल आणि इश्यू डेट यातील बुक आयडी आणि मेंबर आयडी मिळून टेबलची प्रायमरी की बनते. आता बुक टायटल कॉलम पहा. बुक्स टेबल मधील बुक आयडी वापरून आपल्याला बुक टायटल मिळू शकते. म्हणजेच बुक टायटल हे फक्त बुक आयडी वरच अवलंबून आहे, मेंबर आयडी वर नाही. म्हणजेच ते संपूर्ण प्रायमरी की वर अवलंबून नाही. हे टेबल सेकंड नॉर्मल फॉर्म मध्ये आणण्यासाठी टेबलमधून बुक टायटल काढावे लागेल आणि असेच कॉलम ठेवू की जे पूर्णपणे प्रायमरी की आणि कॉलम्सवर अवलंबून आहेत. इश्यू डेट कॉलम येथे ठेवू कारण तो पूर्णपणे दोन्ही प्रायमरी की फील्ड्सवर अवलंबून आहे. आता थर्ड नॉर्मल फॉर्म पाहू. टेबल थर्ड नॉर्मल फॉर्म 3NF मध्ये आहे असे म्हणतात जेव्हा ते 2NF मध्ये असते आणि सर्व नॉन की कॉलम्स हे एकमेकांवर अवलंबून नसतात. उदाहरणार्थ समजा बुक्स इश्यूड टेबल मधील कॉलम्स बुक इश्यू आयडी जो प्रायमरी की आहे, बुक टायटल, मेंबर, इश्यू डेट आणि रिटर्न डेट. आणि समजा लायब्ररीच्या नियमानुसार रिटर्न डेट ही इश्यू डेट पासून 1 महिना आहे. आता रिटर्न डेट हा नॉन की कॉलम आहे जो बेसला इश्यू डेट कॉलम वरून मोजता येतो. म्हणजेच रिटर्न डेट ही फक्त इश्यू डेट कॉलम वर अवलंबून आहे, इतर कॉलम वर नाही. जर आपण रिटर्न डेट फील्ड मध्ये दुसरी तारीख भरली तर लायब्ररीचा नियम भंग होईल. म्हणून टेबल थर्ड नॉर्मल फॉर्म मध्ये ठेवण्यासाठी त्यातील रिटर्न डेट कॉलम काढून टाकू. आपल्याला पहिले 3 नॉर्मल फॉर्म्स कसे वापरायचे ते समजले. सामान्यतः डेटाबेस डिझाइन मध्ये 3NF ला थांबतात. नॉर्मल फॉर्म्स आणि डेटाबेस डिझाइन वरील अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दाखवलेल्या वेबसाईटला भेट द्या. डेटाबेस डिझाइन प्रक्रियेतून गेल्यावर शेवटी ते डिझाइन परत एकदा तपासू. डेटाबेस स्ट्रक्चर तयार करू. यात टेबल्स, रिलेशनशिप्स, रूल्स किंवा कन्स्ट्रेंट्स, फॉर्म्स, क्वेरीज आणि रिपोर्ट्स बनवू. प्रत्यक्ष डेटा आणि यूजर्स यांच्याद्वारे डेटाबेस तपासू. डेटा भरणे, अपडेट करणे, डिलीट करणे यासाठी फॉर्म्स वापरू. रिपोर्ट्स कार्यान्वित करून ते अचूक आणि योग्य आउटपुट देतात हे पाहू. डेटाबेस वापरण्यास तयार झाल्यावर त्याच्या कामाचा वेग तपासू. डेटा जलद मिळवण्यासाठी टेबल्सना इंडिसेस करू. डेटाबेस ऍप्लिकेशन यशस्वीपणे चालण्यासाठी डेटाबेसला ठराविक काळाने मेंटेन करू. पाठाच्या शेवटी असाइनमेंट पहा. लायब्ररी डेटाबेस डिझाइन मध्ये मीडिया हा घटक समाविष्ट करा. मीडियामध्ये DVDs आणि CDs असू शकतात. त्या ऑडिओ किंवा व्हिडिओ असतील. पुस्तकांप्रमाणेच DVDs आणि CDs लायब्ररी सदस्यांना इश्यू केल्या जातील. डेटाबेस डिझाइन प्रक्रिया अंमलात आणा. डिझाइनला पहिले 3 नॉर्मल फॉर्म्स लागू करा. बेसमधील डेटाबेस डिझाइनचा तिसरा पाठ येथे संपतो. डेटाबेस डिझाइन मध्ये आपण शिकलो ते थोडक्यात. डेटाबेस डिझाइन सुधारणे, नॉर्मलायझेशन रूल्स लागू करणे, डेटाबेस डिझाइन तपासणे,
स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट हे टॉक टू टीचर या प्रोजेक्टचा भाग आहे. यासाठी अर्थसहाय्य द नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू ICT MHRD गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. ह्या प्रोजेक्टचे संयोजन spoken-tutorial.org ने केले आहे. यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.